येणारी पोलीस भरती ही मागील 5 वर्षातील सर्वात मोठी पोलीस भरती असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती कधी येणार आहे, त्याचबरोबर फॉर्म कधी सुरू होतील आणि दुसरी गोष्ट किती जागा असणार आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघणे आपल्याला गरजेचे आहे, कारण आपण जर पोलीस भरतीची वाट बघत असाल तर आपल्याला पोलीस भरती ग्राउंडमध्ये 45+ मार्क्स येतात का, त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये 85+ मार्क्स येतात का, हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। त्याचबरोबर आपण जर पोलीस चालक म्हणून जर फॉर्म भरत असाल तर आपल्याकडे LME-TR लायसन आहे का, त्याचबरोबर आपली जर पोलीस भरतीची चालकची जर ट्रायल झाली तर त्यामध्ये आपण पास होऊ का, आपल्याला 50 पैकी 20 मार्क्स मिळतील का। त्याचबरोबर आपण जर बॅट्समनचा फॉर्म भरत असाल तर आपल्याकडे बॅट्समन सर्टिफिकेट आहे का, आपल्याला सर्व वाद्यांची नावे माहीत आहे का, आपल्याला सर्व वाद्ये हे वाजवता येतात का। त्याचबरोबर जर पोलीस भरतीची ॲड पडली तर आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का, हे सुद्धा बघणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। तरच आपण पोलीस भरतीची वाट बघणे योग्य असेल। त्यामुळं जर ज्या विद्यार्थ्यांचे पोलीस भरती ग्राउंडमध्ये जर 45+ 43+ मार्क्स येत नसतील तर त्यांनी ग्राउंडवरती फोकस करणे अत्यंत गरजेचे आहे। त्याचबरोबर जर लेखी परीक्षेमध्ये 85+ 80+ मार्क्स येत नसतील तर त्यावरती फोकस करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण आपण जर मागील काही वर्षामध्ये जर मेरिट लिस्ट बघितली तर ती मॅक्झिमम 125+ लागत आहे। त्यामुळं मी तुम्हाला म्हणत आहे की आपल्याला 25+ मार्क्स येत आहेत का ग्राउंडमध्ये आणि लेखीमध्ये 85+ मार्क्स आहेत का। जर आपल्याला 125+ किंवा 130+ जर कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर मार्क्स मिळाले तर आपण 100% कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोलीस होऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ॲड कधी येईल हे बघण्यापेक्षा आपण आपल्या तयारीकडे फोकस केलेलं चांगलं राहील। त्याचबरोबर आपण जर चालक म्हणून फॉर्म भरत असाल तर आपल्याला लायसन्स काढणे, कारण लायसन्सच्या प्रक्रियेला कमीत कमी 3 महिने हे लागतात लायसन्स येण्यासाठी। त्याचबरोबर प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे, बॅट्समन सर्टिफिकेट काढणे अत्यंत गरजेचे आहे। त्याचबरोबर आपले जे सुद्धा वीक पॉईंट असतील ते कव्हर करणे आपल्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट्स जमा करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे। तर आता महत्त्वाचा विषय, आपली पोलीस भरती कधी येईल, तर आपली पोलीस भरती ही डिसेंबर महिन्यामध्ये पोलीस भरतीची ॲड ही येऊ शकते। त्याचबरोबर जर म्हटलं जागा, तर ही पोलीस भरती मागील 5 वर्षामधील सर्वात मोठी पोलीस भरती असणार आहे। कमीत कमी 20,000+ या पोलीस भरतीमध्ये जागा असणार आहे, कारण नवीन आयुक्तालय सुद्धा येणार आहेत। नवीन आकृतीबंधानुसार जसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अ, ब, क याप्रमाणे ते गट तयार करणार आहे आणि त्यानुसार पोलीस स्टेशनची स्थापना सुद्धा करणार आहेत। त्यामुळं ही पोलीस भरती ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि सर्वात मोठी पोलीस भरती असणार आहे। आशा करतो आपला व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।